ते पाहायला मिळत आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बागवाडी त्याच्या विपक्षात आपण पाहतोय KDCC खामगाव गोलवाडी हा संघ ग्रँड फायनलची मजा देखील खूप वेगळीच असेल, कारण दोन्ही संघ देखील तुल्यबळ त्याच प्रतीचे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यात. आज कोणता संघ या साईनाथ चषकावर आपला नाव कोरेल येणारे चेंडू सांगून जातील. यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू होता, त्याच्यावर मात्र प्रहार चढवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी देखील पाहायला मिळालंय. मात्र 2 धावा इथे रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा पुन्हा एकदा बागवाडी संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 5 या आकड्यावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. कृपेश खताते हा देखील एक घातक गोलंदाज आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज. 3 चेंडूमध्ये मात्र एकही सफलता किंवा विकेट त्याच्या खात्यावर सध्याच्या घडीला पाहायला मिळत नाहीये. मात्र गणेशला देखील विसरून चालणार नाहीये. ज्या खेळाडूच्या फॉर्मवर गेले कित्येक वर्ष झगडत होता तो खेळाडू सध्याच्या घडीला फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. ओहो, इथे मात्र गतीमध्ये चकवलंय आणि काय घडतंय, नॉन स्ट्राईक एंडला मात्र विकेटचा सॅक्रिफाईस करावं लागतंय. जी चूक सेमीफायनलमध्ये केली होती तीच चूक पुन्हा एकदा प्रतीकाच्या माध्यमातून ग्रँड फायनलमध्ये देखील दाखल होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं विकेट आपल्याला गणेश याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एक एक धाव मात्र महत्वाचे. त्याच पद्धतीने मात्र चांगली फलंदाजी करत होता तो गणेशला मात्र माघारी परतावं लागलंय. स्लोअरची गोलंदाजी केली. कृपेश खताते हँडसम बॉय खामगाव या संघाचा महत्वपूर्ण गोलंदाजी करतोय. त्याला मात्र सामना करेल तो प्रतीक. हाफकोट टप्प्याचे चेंडू मात्र हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता बॅक टू बॅक हा चेंडू देखील निर्धाव. तब्बल जर पाहिलात तर 5 चेंडूचा सामना झालाय. धावसंख्या मात्र खर्ची होते ती 5 ही धावसंख्या आणि एक विकेट देखील डगआउटच्या दिशेने आहे तो म्हणजे गणेशला कुठेतरी थांबायचं होतं. अतिघाई संकटात नेऊ ठेवली संघाला आणि आता मात्र मोठी जबाबदारी असेल प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला देखील आहे तो महेश याच्यावरती. पण कृपेश खताते गोलंदाजी मार्गावर फुल टॉस मिळालाय. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली. चुकी करणार नाही. मोठा हादरा, दुसरा हादरा बसला जातोय तो बागवाडी या संघाला. डीजे येस, दुसरा देखील गडी बाद होतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती. प्रतीक आणि गणेश सध्याच्या घडीला पाहिलं तर दोन्ही सलामीवीर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. जी चूक कुठेतरी प्रतीकने केली होती, गणेशला कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं होतं, तो सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या बाहेर. त्यानंतर आता प्रतीकने देखील फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावर मात्र प्रहार चढवला गेला होता. मात्र फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती. गणेशच्या देखील प्रतीकच्या देखील विकेटचं इथे पतन झालंय. जर पहिल्या षटकाचा मला होतं खेळ पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 ही धावसंख्या केवळ खर्च केले आणि 2 महत्त्वपूर्ण सलामीवीर देखील मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालेत. नवीन गोलंदाजी मार्कवर शुभम याला पाहू शकतो, ज्याला दुसऱ्या सेमीफायनलचा सामनावीराचा पुरस्कार गेला होता. तो गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला देखील फलंदाजी मार्कवर देखील आपण पाहू शकता महेश लाड यांचं देखील पूर्ण मोसमामध्ये खूप चांगली फलंदाजी राहिली. एकेकाळी त्यांना गोलंदाजीसाठी ओळखलं जायचं, मात्र फलंदाजीमध्ये देखील तोच दर्जा आणि तोच रुबाब त्यांचा पाहायला मिळतोय. नक्कीच एक मोठी खेळी करावी लागेल महेश लाड यांना. सेमीफायनलमध्ये देखील आपला संघ तिथून मात्र फायनलचा तिकीट गाठलाय. शुभम वाजे गोलंदाजी मार्कवर, युवा स्टार गोलंदाज खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय. अगदी स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न पाहूया. नाही नॉट आउट असेल खरं ना, स्टंप कुठेतरी उचलायचा होता पण मात्र थोडासा दडपण गोलंदाजावरती. 1 धाव परिपूर्ण, एकेरी धावे बरोबर बागवाडी या संघाचा स्कोरबोर्ड मात्र वधारताना पाहायला मिळेल. तब्बल एका चेंडूवरती 1 धावसंख्या मिळताच दुसरा षटक प्रगतीपथावर चालू असताना मात्र धावसंख्या पाहायला मिळते ती 6. येस, आणि इथे कुठेतरी हुशारी दाखवायची होती. मला वाटतं शुभम देखील त्याला देखील कुठेतरी माहिती नसावं की जर का आपण स्टंप उचलला तर मात्र इथे आपल्याला गडी बाद होताना पाहायला मिळेल. त्याने देखील थोडीशी हुशारी दाखवणं गरजेचं होतं. मात्र नक्कीच त्याला देखील या नियमाचा अनुभव आणि माहिती नसेल म्हणूनच विकेट नाही मिळाली. यावेळेला देखील पडल्यानंतर चेंडू ज्या बाउन्सवर अपेक्षा केली होती त्या बाउन्सवर मात्र मिळालेला नाही आहे. मात्र बॅकफुटला आपल्याला पूर्ण बॉडी वेट ट्रान्सफर होताना पाहायला मिळालं आणि केवळ दिशा दिली फाईन लेगच्या दिशेने. इथे मात्र चांगली रनिंग पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जिथे 1 धाव होते तिथे मात्र 2 धावा. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर. नक्की ना, रामच्या बॅटमधून देखील या 2 धावसंख्या आली.
रामच्या बॅटमधून देखील ही 2 धावसंख्या येते. बागवाडी या संघाची जर धाव फलक पाहिलात तर धावसंख्या पाहायला मिळते ती 8. आता मात्र लावतोय काही गोलंदाजाची वाट, तो म्हणजे राम. असं आणि सर पाहिलं ना संपूर्ण दिवसाच्या खेळामध्ये मला वाटतं राम फलंदाजीसाठी आलेच नव्हते आणि आता या ग्रँड फायनलमध्ये मात्र त्यांना फलंदाजी करण्याचं भाग्य मिळालंय. इथे देखील पडल्यानंतर चेंडू अधिक उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर लिडिंग एज देखील पाहायला मिळाली. एक धाव मात्र इथे जोडली जाईल, माफ करा लेग बाईच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र जोडली जाईल बागवाडी संघाच्या खात्यामध्ये. एका बाजूला पाहिल्यात तर डगआउटच्या दिशेने मात्र महेश लाड यांना इशारे जात आहेत. काय सीमारेषे पार चेंडू करतोयस काय, नक्की जे प्रयत्न असतील. कारण म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न मात्र करावा लागतील. ते महेशला एखादा जर चेंडू सीमारेषे पार केला ना तर मात्र टफ फाईट होऊ शकते. कारण थोडंसं स्कोर आपलं कमी पाहायला मिळतं. ही अवांतर धाव येते, अवांतर धावे बरोबर अगदी. पण बागवाडी या संघाला याचा फायदा असेल, स्कोरमध्ये बदल असेल. धावसंख्या पाहायला मिळते ती 10. 10 आकडा म्हटल्याच्या नंतर सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 तेवढीच मात्र धावसंख्या होते ती बागवाडी या संघाची. ज्यावेळी मात्र फायनलचा तिकीट घातला त्यावेळेसच चेहऱ्यावर गोल्ड स्माइल पाहायला मिळाली शैलेश धुमाळ यांची आणि दीपक सरांची. ज्यावेळेस शैलेश धुमाळ यांना मात्र वहिनीनेच प्रपोज केला ना तेवढी स्माइल नव्हती त्या या चषकामध्ये फायनलमध्ये गेल्यानंतर पाहायला मिळते ती. पहा स्माइल, एक गोड स्माइल. पनवेल नगरीमध्ये आमच्या दाखल आहेत ते. नक्कीच सर. आणि पाहिलं तर गेल्या वर्षी या बागवाडी संघाने इथूनच सुरुवात केली. म्हणतात ना, वर्ष बदलले, मैदान बदलले, समोरच्या टीम बदलल्या, परंतु या खेळाडूंचा खेळ नाही बदलला, या टीमचा खेळ नाही बदलला. या खेळाडूंचा फॉर्मच सांगतोय सर्व काही या खेळामध्ये. पुन्हा एकदा मोठा प्रहार चढवलाय, उंच हवेमध्ये झेल आपल्याला पाहायला मिळतं आणि खूप चांगला कॅरी केला गेलाय झेल फलंदाजाच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा बागवाडी संघाच्या खेळाडूचं अर्थातच फलंदाजाचं विकेटचं पतन होत आहे. कारण एका बाजूला जर उल्लेख केला तर बागवाडी या संघासाठी देखील महत्त्वपूर्ण खेळ करत होता. महेशला मात्र माघारी परतावलाय. त्याच्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल असेल नवीन बॅटर्स तो विजय मानावं लागेल. कारण म्हटलं जातं ना, दिवस नाही रात्र बदलते, दिवस नाही रात्र बदलते, दिवा नाही वात बदलते, नशीब बदलो ना बदलो, पण मात्र वेळ मात्र नक्कीच बदलते. ती वेळ मात्र बदलली आहे ती बागवाडी या संघाची. एका बाजूला पाहिला तर महत्त्वपूर्ण खेळी करावी लागेल. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. शुभम वाजे गोलंदाजी मार्कवर सज्ज, अचूक गोलंदाजी मात्र फायनलिस्ट देखील हाताळतोय. मूर्ती लहान पण मूर्ती महान असं करण्याचा कारनामा करतोय. विजयला मात्र थांबवतोय का आपल्या गोलंदाजीतून. नक्कीच अगदी निर्धाव चेंडूची सांगता सगळ्या सदस्याच्या अगदी या युवा स्टार गोलंदाजाला मात्र शाबासकीची थाप मिळते. खामगाव या संघाच्या मात्र सदस्य युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच पाहत आहेत. अनेक शुभेच्छा देखील येत आहेत या गोलंदाजाला. लाजबाब गोलंदाजी त्याने सेमीफायनलमध्ये केली आणि तेवढी 7 मात्र मिळाली ती क्षेत्ररक्षकाची मिड विकेटच्या दिशेने. भावेशने मात्र ती कॅच घेतली निलेश गायकर यांची आणि तिथून मात्र आपण फायनलचा तिकीट गाठला. आता देखील 1 चेंडू शिल्लक. तब्बल धावसंख्या पाहिलेत तर बागवाडी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 10. मोठा प्रहार केलाय, पाहूया काय समीकरण होतोय. अगदी लेग साईडला चेंडू मात्र भिरकावून दिलाय, जातोय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. 1 धावसंख्या मिळते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बागवाडी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 11. कंपल्सरी खामगाव या संघाला मात्र बनवायची आहेत 12 चेंडू मध्ये 12 ही धावसंख्या. चेंडू द्यायचंय पंचांकडे नवीन. एका बाजूला पाहिलात तर घोटेवाडी या संघाने मोठं आयोजन करून ठेवलंय. ना पैशासाठी ना स्वतःच्या नावासाठी, आम्ही चषकाचं आयोजन करून ठेवलंय ते आमच्या गावाच्या नावासाठी. तो अगदी आयोजन करून ठेवलाय तो घोटेवाडी या गावाने. नक्कीच भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय. कुठल्याही गोष्टीचं वादविवाद न होता सकाळपासून आमचे पंच देखील उन्हाच्या तापामध्ये प्रत्येक सामन्याची पंचगिरी त्यांनी केली. थोडीशी विश्रांती न घेता दोन्ही पंचांनी मात्र लाख मुलाचं सहकार्य केलंय. त्यांचं देखील साईनाथ क्रिकेट संघ घोटेवाडी या गावाच्या वतीने मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. बागवाडी संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचा आहे. लाईनअप मध्ये एक शिस्तबद्ध संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय. चौदा खेळाडू घेऊन लाईनअप मध्ये मैदानामध्ये दाखल होत आहेत. एक गाव एक संघ. त्यातून मात्र काही खेळाडूंना मात्र डगआउटच्या दिशेने यावं लागेल. पण गणपती बाप्पा मोरया, जिंकून घरी परत लवकर या असा कदाचित जयघोष असेल तो बागवाडी या संघाचा. कारण तब्बल 12 चेंडूमध्ये 12 ही धावसंख्या बनवायची आहे ती खामगाव या संघाला. सलामीवीर जोडी देखील पाठवायची आहे खामगाव संघ.
येस निश्चितच आपण देखील स्क्रीनवर पाहू शकता बागवाडी संघ मात्र आपल्याला खेळपट्टीवर दाखल झालेला पाहायला मिळतोय. विशेष बाबमध्ये आपण सर उल्लेख केलात की 14 खेळाडू या टीम सोबत जात आहेत. मित्रांनो एक सांगाविषयी बाब वाटते की खेळणारे 11 खेळाडू असतात मात्र त्यांच्या पाठी जे बाकीचे खेळाडू असतात त्यांचा देखील सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. कारण 11 खेळाडू हे तुम्ही महत्त्वाचे खेळाडू उतरतात परंतु त्यांच्यापेक्षाही गावासाठी आणि गावाच्या टीमसाठी असणारे खेळाडू देखील असतात. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. सर मी एक सांगू इच्छितो आमच्या पुरार गावामध्ये देखील आमचे 11 खेळाडू खेळणारे असतात परंतु 11 खेळाडूंच्या मागे प्रतीक साबळे साहेबांचं देखील खूप महत्त्वाचा सपोर्ट असतो. कुठेही मॅच असू द्या कधीही असू द्या आमच्या टीमसाठी प्रतीक साबळेंचं देखील खूप सहकार्य असतं आणि हे आम्हीच नाही तर इतरही खेळाडू देखील नेहमीच जाणून असतात. जातोय आपण मॅचकडे. ग्रँड फायनलमध्ये दाखल झाले तर खामगाव आणि बागवाडी हे दोन संघ 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू सांगून जातील. आज या साईनाथ चषकावर कोणता संघ इथे मात्र नाव आपलं कोरेल, कोणता संघ मात्र आज या स्पर्धेमध्ये इतिहास घडवेल. जो संघ इथे मात्र सर विजयी होईल तो या संपूर्ण स्पर्धेचा अपराजित संघ म्हणून या स्पर्धेमध्ये घोषित केला जाईल. नक्कीच म्हटलं जातं ना साईनाथ चषक म्हणजेच अनंता तुला ते कसे रे स्तवावे, अनंता तुला ते कसे रे नमावे, अनंता मुखाचा शिने शेष गाता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. साईनाथ चषक 2026 पर्व पहिले अगदी भव्य दिव्य आयोजन. एका बाजूला पहिल्यात तर प्रथम फलंदाजी करत असताना बागवाडी या संघाने खामगाव या संघासमोर टार्गेट ठेवलंय ते कंपल्सरी 12 चेंडूमध्ये 12 ही धावसंख्या मात्र बनवावी लागेल. काही मान्यवरांचं यशोदीत सन्मान करायचं बाकी आहे. मी विनंती करतो शैलेश गायकर साहेबांचं देखील अध्यक्ष साहेबांना घोटेवाडी या गावचे अध्यक्ष यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र शैलेश गायकर साहेबांचं यशोदीत सन्मान करायचा आहे. प्रतीक साबळे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राईज आली होती ती शैलेश गायकर यांना ती देखील आपण सुपूर्द करायची आहे. प्रतीक साबळे साहेब यांच्या माध्यमातून त्या षटकाराला तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राईज आली होती. थोडासा सुशांत नाखुश असेल त्याला माहिती होतं ही स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि आपलाच रेकॉर्ड ब्रेक करायचा होता. तब्बल 8 चषक पटकवायचे होते. पण आता जाऊया आपण एका सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो महेश लाड. त्याला मात्र सामना करेल खामगाव संघाचा हुकमी एक का कृपेश खताते, एक हँडसम बॉय. नक्कीच सर कृपेश खताते आणि कृपेश काते ही जोडी सध्याच्या घडीला सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तरी पुढील सत्कार मूर्ती आहेत सुशांतजी कोटकर साहेब यांचं देखील यशोदीत सन्मान केलं जाईल. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्को सज्ज महेश लाड. हा दडपण फायनलचा येतोय फलंदाज आणि गोलंदाजावरती. कारण एक हँडसम बॉय या स्पर्धेचा बनायचा असेल कृपेशला मात्र बनवाव्या लागतील 12 चेंडूमध्ये 12 ही धावसंख्या म्हणजे लगातार 4 संडे फायनलीचा मानकरी ठरू शकतो. आता मात्र त्यांना ब्रेक लावायचा आहे तर महेश लाडला अचूक गोलंदाजी करावी लागेल. आपल्या गोलंदाजीतला मात्र ब्रह्मास्त्र काढावं लागेल. यारकरची गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडू टाकाव्या लागतील. थांबवावा लागेल तो या खामगाव संघाला. गोलंदाजी मार्को सज्ज. पुन्हा एकदा दडपण. निश्चितच थोडं रनअपमध्ये देखील त्यांचं मिस कॉम्बिनेशन पाहिलं जात आहे. कारण ही मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे आणि कहते हैं ना रोगी हो तो दवा चाहिए और जोगी हो तो जब चाहिए. रोगी हो तो दवा चाहिए और जोगी हो तो जब चाहिए. अरे हम तो बस क्रिकेट के पुजारी है क्योंकि आज हमें ये साईनाथ चषक 2026 पर्व की पहली ये ट्रॉफी चाहिए. नक्कीच पहिल्या पर्वातील कुठला गाव या चषकावरती नाव करतोय चंद्र सूर्य असेपर्यंत पहिल्या पर्वावरती कुठला संघ नाव करतो. एका बाजूला पहिला तर पहिल्या चेंडूवरती कृपेशच्या बॅटमधून 2 धावसंख्या आली. कृपेशला माहिती आहे 12 चेंडूमध्ये 12 धावसंख्या बनवायची आहे. तो रिक्स घेणार नाही, मोठे फटके खेळणार नाही आहे. एक धाव अगदी दुहेरी धावमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्याचा असेल आणि त्याच पद्धतीने त्याची वाटचाल पाहायला मिळते. महेशला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. जरी फणसवाडी या संघ या स्पर्धेमधून पराजय झाला असेल तरी पुढील वर्षासाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आतापर्यंत 7 चषकावरती आपण देखील नाव कोरलं आहे. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. कृपेश खताते या फलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक धाव मात्र जोडली जाईल इथे.
खामगाव संघाच्या खात्यामध्ये 12 चेंडूमध्ये 12 धावा कुठेतरी बनवायच्या आहेत आणि त्या 12 चेंडूमध्ये 12 धावा बनवताना कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहे. जर सर पाहिलं तर दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत, दोन्ही फलंदाजांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मात्र इथे सध्याच्या घडीला क्रिकेटचा अभ्यास त्यांचा देखील खूप चांगला आहे, म्हणूनच सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. यावेळेला देखील थोडीशी खराब लाईन पाहायला मिळाली आणि वाईड ऑफ द लेग स्टंप पाहायला मिळाला चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडूची मात्र इथे सांगता होईल. जर का या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल बागवाडी या संघाला तर मात्र डॉट चेंडूचा मात्र इथे रेशो वाढवावा लागेल. ते वारंवार आपण उल्लेख करतोय, डॉट चेंडू टाकावं लागेल. चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करावी लागेल ती महेश लाड यांना. यावेळेला चांगल्या लाईनवर आणि चांगल्या टप्प्यावर देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मात्र त्याहून अधिक चतुर आणि चालाक आपल्याला बंड्या देखील पाहायला मिळाला. एकेरीचं रूपांतर मात्र इथे दुहेरीमध्ये पाहायला मिळालं. तब्बल जर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्फूर्ती पाहायला मिळते ती 6. आता मात्र आवश्यकता असेल ती 6 या धावसंख्येची. एक मोठी खेळी करायची होती पण त्याच्यानंतर त्यांनी मात्र गेम बनवला. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेतल्या जात आहेत. कुठेतरी क्लोज किपिंग क्षेत्ररक्षण मात्र आणावा लागेल तो बागवाडी या संघाला. हो निश्चितच क्लोज क्षेत्ररक्षण आणावं लागेल. फील्डमध्ये नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे देखील परिवर्तन पाहायला मिळत आहे, कारण तो जो मिड विकेटचा डीपमध्ये खेळाडू तैनात होता त्याला देखील थोडं पुढं बोलवलं गेलं आहे. यावेळेला 30 यार्ड सर्कलच्या जवळ बोलवलं गेलं आहे आणि जो मगाशी आपण स्क्वेअर लेगचा खेळाडू शॉर्टमध्ये पाहत होतो त्यांना देखील थोडंसं आता डीपमध्ये पाठवलं जातं आहे. इथे मात्र व्यूहरचना चेंज केली जाते. कव्हरचा देखील खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलवर पाहायला मिळतोय. जो पॉईंटचा खेळाडू देखील डीपमध्ये होता त्याला देखील थोडंसं पुढे बोलवलं गेलं आहे, शॉर्टमध्ये बोलवलं गेलं आहे. पुन्हा एकदा थोडंसं परिवर्तन, जो स्क्वेअर लेगचा डीपमध्ये खेळाडू होता त्याला देखील पुढे बोलवलं जातं आहे. म्हणजे ही व्यूहरचना आहे. इथे तुम्हाला चांगली स्ट्रॅटेजी काहीतरी करावी लागेल आणि जर का चांगली स्ट्रॅटेजी असेल, चांगली लाईन लेंथवर गोलंदाजी असेल तरच मात्र तुम्ही हा सामना विजयी होऊ शकता. इथे आपण पाहू शकता महेश लाड कुठेतरी थोडंसं लाईन आणि लेंथमध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. लेंथ खूपच चांगल्या पद्धतीची टाकतात परंतु त्याला साजेशी लाईन देखील टाकणं गरजेचं असेल. एका बाजूला पहिला तर भावेश पवारांचा उल्लेख करतो. भिवंडी या संघाला मात्र बिलॉंग करत असतात, कारण आपल्या गावाकडून ते नेहमी क्रिकेट खेळतात. एक मोठा खेळाडू आहे पण गावाकडून का क्रिकेट खेळावं, एखादा जर मी फॉर्ममध्ये नसेल तर गावात ते प्रत्येक खेळाडू मात्र आपल्याला सपोर्ट करत असतो. त्याच पद्धतीने महेशकडून थोडीशी चुकी होती या फायनलमधून, पण लगेच गावाचा सपोर्ट देखील त्याला मिळतोय. निर्धाव चेंडू जे सांगता होते काय पाहूया. मानावं लागेल, तेज रफ्तारने मात्र गोलंदाजी करतोय. स्तब्ध ठेवलंय ते बंड्याला. 1 ओव्हरच्या अगदी पहिला षटक मात्र प्रगती पथावर आहे. तब्बल जर धावसंख्या खर्ची पाहिलेत तर महेश लाड या गोलंदाजावरती धावसंख्या खर्ची होत आहेत त्या 6. मगाशी सर आपण उल्लेख केला होता याच पद्धतीची लाईन आणि लेंथ टाकावी लागेल, कारण याच्या अगोदर देखील पाहिलं लेंथ हीच होती मात्र लाईन साजेशी नव्हती. लेग स्टम्पवर लाईन होती, यावेळी मात्र चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळाली. ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, इथे मात्र निर्धाव चेंडू आलेला आहे. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर चेंडू होता मात्र यावेळी बंड्याने हुशारी दाखवली आहे. बॅटला सरळ रेषेमध्ये घेऊन आले, बॉलच्या लाईनमध्ये आले आणि इथे मात्र 1 धाव कॅरी केली जाते. खामगाव संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर आणि आता 5 धावांची गरज असेल. कुठेतरी जर सर पाहिलं तर खामगाव संघ सध्याच्या घडीला आपल्याला प्रबळ होताना पाहायला मिळत आहे. सात ही धावसंख्या झालेली आहे. ओके, इथे करेक्शन केलं गेलंय. 8 ही धावसंख्या. येस, तब्बल जर धावसंख्या पाहिली तर स्कोरवरती पाहायला मिळते ती 8. सकाळपासून अचूक लेखणी देखील केली जाते. आपले देखील 12 मत आमच्यापर्यंत आहेत आणि या 8 या धावसंख्येबरोबर एक मोठा फटका कृपेशच्या बॅटमधून येतोय काय, सगळ्यांना अपेक्षा लागले. पाहूया समीकरण बदलतोय काय या सामन्याचे. एका षटकामध्ये 12 धावसंख्या बनवतोय की महेश मात्र त्याला रोखतोय. महेश वत्री फायनलमध्ये थोडासा दडपण आलाय. अवांतर धावा दिल्या पण त्याची देखील अचूक कामगिरी पाहायला मिळाली. इथपर्यंत अगदी प्रवास फायनलपर्यंत करून ठेवलाय ते महेशच्या जोरावर. त्यांनी मात्र सेमीफायनलमध्ये अचूक कारनामा केला होता पण नक्कीच प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये अवांतर धाव मिळते आणि त्याचा फायदा असेल तो खामगाव या संघाला. धावसंख्येमध्ये बदल असेल, धावसंख्या पाहायला मिळते वंदी स्कोरबोर्ड बिनबाद 9वी धावसंख्या पाहायला मिळते ती खामगाव या संघाची. एक मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय तो खामगाव संघ. लगातार 4 चषक प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय काय खामगाव संघ की त्याला मात्र ब्रेक लावतायत तो बागवाडी हा संघ. नक्कीच सर, खामगाव संघ देखील इथे इतिहास रचण्यासाठी उतरलाय
आणि आपण पाहिलं तर अगोदरच्या सामन्यामध्ये देखील गणेशने गोलंदाजी चांगली केली होती. इथे कुठेतरी थोडीशी खराब स्ट्रॅटेजी अवलंबली गेली आहे ते बागवाडी संघाकडून. कारण जर का गणेशला तुम्ही गोलंदाजीसाठी प्रथम पाचारण केलं असतं तर महत्त्वपूर्ण 1-2 विकेट आल्या असत्या, तर मात्र कुठेतरी बागवाडी संघ आपल्याला थोडासा फ्रंट फूटला पाहायला मिळाला असता, मजबूत स्थितीत पाहायला मिळाला असता. मात्र नाही, 10 धावा मात्र महेश लाड यांनी खर्च केल्यात आणि आता मात्र गणेश यांना निमंत्रित केलं जातंय गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा मात्र आपल्याला स्कोअर बोर्डवर पाहायला मिळतात. हीच जर कुठे सर गणेशने गोलंदाजी केली असती, कमी धावा खर्च केल्या असत्या, महत्त्वपूर्ण विकेट घेऊन आला असता, तर मात्र बागवाडी संघ कुठेतरी या सामन्यामध्ये जिवंत आपल्याला पाहायला मिळाला असता. तरी ही क्रिकेट आहे आणि आपण गोलंदाजी मार्कवर गणेश देखील आहे, ह्याच्याकडे देखील चांगली गोलंदाजी करण्याचं कौशल्य आहे. मात्र इथे कुठेतरी 6 चेंडूमध्ये 2 धावा हे कुठेतरी डिफिकल्ट समीकरण पाहायला मिळतंय. पाहूया गणेश स्ट्राईक एंड असेल. कृतेश, ओहो, इथे मात्र प्रहार चढवला गेलाय आणि विजयी षटकार येतोय खामगाव गवलवाडी KDCC या संघाच्या खात्यामध्ये. आजच्या या श्री साईनाथ चषक 2026 पर्व पहिलेचा मानाचा, अभिमानाचा आणि सन्मानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला जातोय तो कर्जाई देवी क्रिकेट संघ खामगाव गवलवाडी. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन श्री साईनाथ चषक खामगाव संघ. अभिनंदन या संघाचं. डीजे नक्कीच अगदी या स्पर्धेमध्ये भव्य दिव्य आयोजन होतं. त्या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ, मानकरी ठरला जातोय तो मसा तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणजे KDCC खामगाव गवलवाडी साईनाथ चषकावरती आपलं नाव करतोय. बॅक टू बॅक 4 चंडे प्रथम क्रमांकाचं मानकरी, एक विश्वविक्रम ज्यांच्या नावावर होता येतो या मोसमामध्ये. लगातार 4 चंडे, 4 प्रथम क्रमांक आणि रनरअप ठरलेला संघ आहे तो बागवाडी संघ. दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन, आभार देखील गोटेवाडी गावाच्या वतीने. तसेच 3ऱ्या क्रमांकावरती नाव कोरलंय ते शिलीम संघाने. या शिलीम संघाचं देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. हरेश आणि आतिश पाटील यांना विनंती करतो आपण यायचं आहे.